व्हॉट्सअप एव्हरीवन, बरे आहात ना सगळे? असायलाच हवं. त्याचबरोबर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे फिरता मुसाफिर. आणि आजची अपडेट द्यायला झाली तर आम्ही निघालो आहोत एका शॉर्ट रोड ट्रिपला, म्हणजे फॅमिलीबरोबर मी एका रोड ट्रिपला चाललो आहे. सो माझी गाडी तर मी घेऊन जात नाही आहे, मी रश्मीदीची गाडी घेऊन चाललो आहे. सो असं ठरवलं की मोठी गाडी आहे, सगळे एकाच गाडीत बसतील म्हणून आम्ही छोटी गाडी घेतली नाही, माझी गाडी घेतली नाही, आम्ही अर्टिगा घेतली. सो प्लॅन असा झाला की आम्ही सकाळी उठलो, कुठे जायचं ठरवत होतो, लोणावळा जाऊया की अलिबागला जाऊया. त्यामधून अलिबाग फायनल झालं. आता अलिबाग काय मी फर्स्ट टाईम जात नाही, अलिबागला तर मी नेहमीच जात असतो. बट या टायमाला मी व्लॉग करतो आहे आणि तो व्लॉग मी नक्की तुम्हाला दाखवेनच, लवकरच एडिट करेन, प्रॉमिस. या ट्रिपमध्ये कोण कोण आहे फॅमिली मेंबर्स हे मी तुम्हाला भेटवेनच लवकर. बट एक शॉर्ट अपडेट द्यायची झाली तर आम्ही सकाळी 5 वाजता निघायचं होतं, बट लेट झालं आम्हाला. सो मी स्टार्टिंगला काय व्लॉग सुरू केला नाही. मी आम्ही अराऊंड 7:30 निघालो आणि आता आम्ही इकडे पनवेल क्रॉस केले आणि पेनलामध्ये एक ब्रेकफास्टच्या हॉलसाठी थांबलो आहे. आता ब्रेकफास्ट तर बाकी लोक करत आहेत, माझा ब्रेकफास्ट झाला आहे. सो मी ठरवलं की चला व्लॉगची स्टार्ट करूया आपण. आणि इकडे तुम्ही बघू शकता मस्त पाठी हायवे आहे. सो आता हायवे असल्यावर मस्त लँडस्केप असल्यावर मी काय करतो, मी ड्रोन उडवतो. सो आपण जाऊया, ड्रोन रेडी करूया आणि मस्त ड्रोन फ्लाय करूया आणि मी तुम्हाला इकडचा एक मस्त एरियल व्ह्यू दाखवतो. अजून एक इम्पॉर्टंट अपडेट आहे, आमचं काही रोड ट्रिपमध्ये फायनल नाही आहे. म्हणजे आम्ही कुठे जाणार आहोत, कुठे राहणार आहोत. म्हणजे आमचं घर आहे तिकडे, मामाचं घर आहे आणि आजीचं घर आहे, बट अजून आमचं फायनल नाही की आपल्याला तिथे जायचं आहे और कुठे दुसरीकडे जायचं आहे. सो आपण बघूया, अलिबागला एकदा पोचल्यावर आपण आपला स्पॉट ठरवूया कुठे जायचं आहे. मोस्टली 80% तर आम्ही रिसॉर्ट बुक करणार आहोत आणि ऑन द स्पॉट डिसिजन झाला, म्हणजे ऑन द स्पॉट ट्रिप आहे. म्हणजे गाडी काढली आणि निघालो आहे आम्ही, काही आम्हाला माहीत नाही की तिथे जाऊन काय होणार आहे. काय एकदम सडन प्लॅन झाला की निघायचं आहे. हां, गाडीत बसलो, सगळे निघालो. ऑल्सो मॉन्सूनमधली तर माझी ही पहिलीच ट्रिप आहे, म्हणजे लाँग ड्राईव्ह असं तुम्ही बोलू शकता. सो लाँग ड्राईव्ह अशी आपण पहिलीच अलिबागला करतो आहे. त्यानंतर जुलै मंथमध्ये माझे ऑलरेडी प्लॅन्स खूप शेड्यूल आहेत, माझ्या ऑलरेडी ट्रिप्स थोड्या शेड्यूल आहेत. सो मी ट्राय म्हणजे मी 90% मी तुम्हाला श्योर करतो की त्याचे व्लॉग्स येतीलच आणि मी लवकरच एडिट करून त्याला पोस्ट करेन. आय नो खूप डिले होतो आहे व्लॉग्समध्ये, की मी तुम्हाला सांगितलं होतं मी कन्सिस्टंट राहीन खूप ह्याच्यामध्ये. थोडं वर्क प्रेशरमुळे प्रॉपर होत नाही आहेत व्लॉग्स, बट मेक श्योर करेन मी या मॉन्सून सीझनमध्ये ॲटलिस्ट पर मंथ मी तुम्हाला ॲटलिस्ट 2 व्लॉग तरी बघायला देईनच. सो स्टे ट्यून ऑन माय चॅनल टू सी माय व्लॉग्स. सो आम्ही चाललो आहोत रश्मीदीच्या गावाला. अजून काही डिसाईड नाही आहे की कुठे जायचं आहे. मोस्टली रश्मीदी सांगते की आपण रिसॉर्ट बुक करू और आपण तिच्या आजीच्या घरी जाऊया. बट सध्या प्रॉब्लेम असा झाला आहे की गाडी कोणाला चालवायची हे आम्हाला डिसाईड करायचं आहे. तर आमच्यामध्ये तर डिसाईड होत नाही गाडी कशा चालवायची. तर आम्ही एक आयडिया केली, आम्ही टॉस उडवणार आहोत आणि ठरवणार आहोत की गाडी कोण चालवणार. रश्मीदी टॉस काढ. आम्ही असं डिसाईड करतो की गाडी कोण चालवणार करून. हां, माझं टेल्स. आणि मीच जिंकलेलो आहे, तर मलाच गाडी चालवायला लागेल आता. ओके, बेटर लक नेक्स्ट टाईम. जसं की मी तुम्हाला सांगितलं एकदम सडन प्लॅन आहे आमचा, काहीच डिसाईड झालेलं नाही. तर आम्ही आता रिसॉर्ट शोधतो आहे राहायला, कारण आम्ही अजून 50-50 चान्सेस आहे की आजीच्या घरी जाणार आहोत की नाही. सो बघू आता, मी जसं काय असेल ते तुम्हाला मी अपडेट देतच राहीन. सध्या आपण गाडीत बसूया कारण पाऊस सुरू झाला आहे. इकडे पुढे एक छोटासा रिसॉर्ट आहे, तिकडे आम्ही बघू काय प्राईस चालले आहेत आता सध्या, आणि जर रिजनेबल असेल तर तिथेच बुक करू आणि तिथेच राहू. मी अपडेट देतच राहीन तुम्हाला. सो हे एक कॉटेज आहे जिथे आम्ही आता बघायला आलो आहे. आम्ही रेफरन्सने आलो इकडे एका. सो बघू आता इथे काय प्राईस आहेत. जर असेल चांगलं तर आपण बुक करू, नसेल तर आपण परत जाऊ. जेव्हा काय फायनल नसतं, काही ठरलेलं नसतं कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे, और काही प्लॅनिंग नसते, काय एकदम गोची झालेली असते, तेव्हा सगळे असे इश्यू होतात. आता आमचं घर आहे अलिबागमध्ये ऑलरेडी, आजीचं घर आहे, मामाचं घर आहे. बट आम्ही ठरवलं या टायमाला की काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करू, रिसॉर्ट बुक करू आणि रिसॉर्ट बुक करून राहतो. आता आम्ही अलिबागमध्ये रिसॉर्ट शोधतो आहे आणि आता बघू भेटतं आहे का आपल्याला.
आम्हाला रिसॉर्ट तर काय भेटलं नाही, पण आम्ही आमच्या काकाच्या इकडे राहायला आलो आहे. कारण मी बोललेलो अलिबागला मी काय पहिल्यांदा येत नाही, अलिबागला आमचे खूप रिलेटिव्स आहेत. सो मी आता त्यांचं टेरेस बघायला आलो. किती मोठा टेरेस आहे बघा, असा फुल इथून इथपर्यंत एकदम मोठा टेरेस आहे. आणि आता आज रात्री आम्ही इकडेच राहणार आहोत आणि मोस्टली उद्या संध्याकाळी और दुपारी निघू आम्ही परत मुंबईला. सो जी काय अपडेट आहे ती मी तुम्हाला देतच राहीन. सध्याचा प्लॅन असा आहे की आम्ही आता थोडं फ्रेश होऊ, थोडं लंच करू आणि मग इथून वर्सोली बीच जवळ आहे अलिबागचा. सो वॉकिंग डिस्टन्सच आहे, तर आम्ही चालत जाणार आहे, गाडी घेऊन नाही जाणार आहे. सो तिथे जाऊ, वर्सोली बीच बघू आणि तिकडे मी चांगले काहीतरी क्रेझी ड्रोन शॉट्स घेणार ते मी तुम्हाला नक्की दाखवेन. सो स्टे ट्यून. सो हा टेरेस किती मोठा आहे मी फक्त एका टाईमलॅप्समध्ये दाखवतो. बघा तुम्ही इन 3, 2, 1. मी बोललो ना एकदम आम्ही सडन प्लॅन करतो, तो सडन प्लॅन हिचाच होता, रश्मीजीचा. हिच्यामुळे आम्हाला रिसॉर्ट काय भेटला नाही आहे प्रॉपर. कुठे आलो आहे आता आपण राहायला? माझ्या मोठ्या पप्पांच्या घरी आलोय. हां, राहूया आपण आता इथे. विला नाही आता प्लॅन काय आपला? आता आपण थोडं फ्रेश होऊन मग बीचवर फ्रेश होऊ, लंच करूया आणि मग बीचला जाऊया. बीचला वॉकिंग जाऊया की गाडीने जाऊया? वॉकिंग एकदम जवळच आहे, 5 मिनिटं आहे वॉकिंग. मस्तच एकदम. वेदर तर तुम्ही बघू शकता मस्तच झाला आहे. पाऊस सकाळपासून पाऊस नाही पडला आहे, बट वेदर एकदम छान आहे. एकदा पण पाऊस नाही पडला आहे आणि थोडंसं वातावरण थोडंसं गरम आहे, थोडंसं थंड वातावरण हवं होतं. बघू होतं आहे का रात्रीपर्यंत. कारमध्ये मी काय जास्त व्लॉग केला नाही कारण मी ड्राईव्ह करत होतो आणि ड्राईव्ह करताना अजून तरी मला सवय नाही आहे प्रॉपर व्लॉग करायची, म्हणजे कॅमेरा घेऊन व्लॉग करायची. ॲक्च्युअल मी एक कार माउंट मागवलं होतं, म्हणजे सक्शन कप मागवला होता गोप्रोसाठी, बट तो मला प्रॉपर फिट करता येत नाही आहे सध्या तरी. मी ट्राय करतो तो कसा फिट करायचा प्रॉपर, जेणेकरून माझा अँगल भेटेल आणि मी ड्राईव्ह करतानाही बोलत राहीन. तोच फक्त थोडासा प्रॉब्लेम झाला. मला काय जास्त शॉर्ट्स नाही भेटले ड्राईव्ह करताना, बट हरकत नाही. आपण इथे जेवढं काय आहे ते आपण इथे आल्यावर आता कवर करूया. आपल्याकडे 1 दिवस आहे, मस्त एक्सप्लोर करू अलिबाग आणि परत जाऊया मुंबईला काही मेमरीज घेऊन. इथून कलेक्टर ऑफिस आहे पुढे. हाय, पुढे चाललाय तू? लंच करायला चाललोय आता आपण. आणि लंचच्या नंतर काय प्लॅन आहे आपला? लंच तर करूया, पोटात भूक लागली यार. काय खाऊया? नॉनव्हेज ऑब्व्हियसली. कुठल्या हॉटेलमध्ये जाणार आहे आपण आता? समाधान प्रमाणे सगळ्यांनी जेवूया. जेवायला चाललोय समाधान हॉटेलमध्ये आणि मग तिथून बीचला जाणार आहोत, वर्सोली बीचला. आणि वर्सोली बीचला ना, आपण अलिबाग बीचला जाणार आहे. आपण किल्ल्यात जाणार, कुलाबा किल्ला. हां, कारण आज कुलाबा किल्ला ते गाणं आहे ना, अलिबागचा कुलाबा किल्ल्यात जाणार आहे. कारण 6:30 वाजता ओटी लागणार आहे, तर आम्ही चालत फोर्टला जाणार आहोत. म्हणजे मी चालतानाचा एक तुम्हाला पाण्यामधून शॉट पण दाखवेन आणि मी तुम्हाला ड्रोन शॉट पण दाखवेन. सो जिथे आम्ही राहिलो आहे तिथे बाजूला हे पोलीस कॅम्प आहे आणि पोलीस कॅम्पमधून रेसिडेन्शियल रोड जातो मेन रोडला, जिथे आमचं हॉटेल आहे. आम्ही जिथे आता जेवायला चाललो आहे. किती मस्त रोड आहे बघा ना, असं वाटतं मी गोवाला आलो आहे, बट ॲक्च्युली अलिबाग आहे. आम्ही ठरवलं की 4 व्हीलरने नको जाऊया, बाय वॉकिंग आपण हॉटेलला जाऊया, कारण जवळच आहे. हे तुम्ही बघू शकता, इकडे एक्झिट गेट आहे. एक्झिट गेटने बाहेर पडलं तर आपण डायरेक्ट मेन रोडला जाणार. जाऊया, मस्त लंच करूया. मी लंच मस्त दाखवतो तुम्हाला, अलिबाग स्टाईल लंच करणार आहे पूर्ण. आणि मग मस्त बीचला जाणार आहे आणि मस्त ड्रोन उडवणार आणि शॉट्स घेणार आहे. एकदम मस्तपैकी आमचा लंच झालेला आहे. म्हणजे मस्त असं शब्द नाही आहेत माझ्याकडे बोलायला, असं लंच केलेलं आहे आम्ही. म्हणजे अलिबागमध्ये येऊन जर तुम्ही फिश ट्राय करत नसाल ना तर तुम्ही काहीच ट्राय केलं नाही. मतलब वो वैसा हो गया कि अलिबाग आए और फिश ट्राई नहीं किया तो कुछ भी नहीं किया.
सो मस्त लंच झालेलं आहे, एकदम दाबून खाल्लेलं आहे. असं एवढं दाबून खाल्लं की मला चालताच येत नाही आहे. मी हळूहळू चालतो आहे, आपल्या काठीची सहारा घेतो आहे आणि हळूहळू चाललो आहे. सो प्लॅनमध्ये आता असा एक चेंज झालेला आहे की आम्ही वर्सोली बीचला नाही जाणार आहोत, आम्ही अलिबाग बीचला चाललो आहे आता. कारण अलिबाग बीचला अराऊंड 6:30 आम्हाला इन्फॉर्मेशन भेटली आहे. जे आमचे काका आहेत त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की इकडे ओटी येणार आहे, म्हणजे पाणी आतमध्ये जाणार आहे, तर आपण चालत मस्त किल्ल्याला जाऊ शकतो. सो आता तोच प्लॅन आहे की बोटने नाही जाणार, आम्ही चालत किल्ल्याला जाणार आहोत. सो आता थोडा अर्धा तास अराऊंड 45 मिनिट्स रेस्ट करू आणि मग डायरेक्ट बीचला निघू. बीच इकडून काहीतरी आम्हाला 10 मिनिट्सच आहे, तर आम्हाला काही जास्त वेळ लागणार नाही. सो फायनली जो मला स्पॉट करायचा होता अलिबागमध्ये, अलिबाग बीच, त्यासाठी मी आलो आहे. तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं आम्ही अलिबाग बीचला येणार आहे आणि मी इकडून मस्त कोलाबा किल्ल्याचा ड्रोन शॉट घेतला आहे. म्हणजे एकदम स्टनिंग व्ह्यू भेटला आहे मला, सनसेट भेटला प्रॉपर. मी एकदम बरोबर टाईमवर आलो होतो तो ॲक्च्युअल फुटेज कॅप्चर करायला. मला क्रेझी व्ह्यू भेटलेला आहे, मी तो तुम्हाला दाखवतोच. इन 3, 2, 1 दिस इज द व्ह्यू. सो ड्रोन शॉट तुम्हाला नक्कीच आवडला असेल. मला स्वतःला आवडला, म्हणजे एकदम क्रेझी शॉट भेटला आहे मला. एवढा लांब ड्रोन पाठवला होता, मला ॲक्च्युअल ड्रोन दिसत पण नव्हता कुठे आहे तो. मी मॅपच्या इंडिकेशनवरून बघत होतो की तो ड्रोन कुठे आहे. तसा मी ड्रोन तो परत आणला आहे लो बॅटरीवर, अराऊंड 30% बॅटरीवर मी तो ड्रोन परत आणला आहे. कारण मला हा शॉट काहीही करून घ्यायचा होता. मी हे जे 2-3 इमेजेस पण शेअर करणार आहे इंस्टाग्राम अकाउंटवर. जर तुम्ही मला फॉलो करत नसाल तर तुम्ही मला नक्की इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलो करा. सो आत्ताचा जो बीच झालेला आहे, सनसेट झालेला आहे, बाहेर जाऊया, मस्त काहीतरी खाऊया आणि मस्त डिनर करायला जाऊया रात्री. कारण अलिबागला आलो आहोत आणि डिनर तर प्रॉपर करायचाच आहे. सो फायनली वर्सोली बीचला पोचलो आहे आम्ही. इकडे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही हे ॲक्च्युअल बीच अलिबाग बीच आणि वर्सोली बीच हे बाजूबाजूलाच आहे. सो वर्सोली बीचला याचे अराऊंड पार्किंगचे चार्जेस आहेत, अराऊंड 30 रुपीज, ते तुम्हाला पे करावे लागतील. आणि आतमध्ये मस्त सराउंडिंगमध्ये एवढी मोठी पार्किंग आहे इकडे आणि त्या साईडला मेन बीच आहे. सो आता जाऊया बीचवर, बघू आपल्याला काय ड्रोन शॉट क्रिएट करता येतो आणि नवीन काय क्रिएट करता येतं. कारण हा फुल एक एम्प्टी बीच आहे आणि असे मस्त लॉंग ट्रीज आहेत इकडे. बघूया, जाऊया आणि कसं आहे ते बघूया. सध्या तर आम्ही जाऊन आता नारळ पाणी पिणार आहे, कारण खूप गरमी आहे. काल रात्री पाऊस पडला, बट आज खूप गरम होत आहे. इकडे कंटिन्यू पाऊस पडत नाही आहे. आम्हाला वाटलं की कंटिन्यू पाऊस असेल, बट कंटिन्यू पाऊस पडत नाही आहे. जाऊया, नारळ पाणी पिऊया आणि मग बीचला जाऊया. सध्या प्लॅन असा आहे की घरी जाणार आहोत, फ्रेश होणार आहोत, लंच करणार आहोत आणि अराऊंड 3:34 आम्ही परत मुंबईला निघणार आहोत. सो टिल देन भेटूया नवीन व्लॉगमध्ये लवकरच. जुलैमध्ये माझ्या खूप ट्रिप प्लॅन आहेत. मी तुम्हाला प्रॉमिस पण केलं आहे की पर मंथ मी 2 व्लॉग तरी नक्कीच देईन. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट ट्रिपमध्ये. एक तुम्हाला हिंट देतो, माझी नेक्स्ट ट्रिप पण रोड ट्रिपच असणार आहे. सो तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही बघायला विसरू नका. जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, या व्हिडिओवर कमेंट करा जर तुम्हाला कुठला पार्ट आवडला असेल तर.
मी ट्राय करत राहीन नवीन नवीन व्लॉग्स घेऊन याचे, नवीन लोकेशन्स कवर करत राहीन. सो भेटू नवीन व्लॉगमध्ये. टिल देन पीस.